नाही ते 5 जण येणार वरती जाऊन मृगजळाचे गाव माझे या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर या प्रकाशनाच्या प्रवासामध्ये ज्या वेळेला दादांनी त्यांच्या सगळ्या गझला वाचल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकाशनाच्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम असा करावा आणि त्यातून या मृगजळाचे गाव माझे हा 7-8 गझलांचा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे आणि त्यानंतर पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. गझल हा प्रकार अरबस्थानात पर्शिया ते भारत असा प्रवास करत आला. हिंदी पंजाबी गुजराती अशा भाषातून रुजून आता मराठीतही तो रुजला फुलला. अनेक दिग्गज गझलाकारांच्या मुळे तो फोपावलेला आहे. त्यात सुरेश भट, पडगावकर, पाटणकर, बिंदा करंदीकर ही नामावली आहे आणि आता नव्या पिढीतले कित्येक. गझल बद्दल बोलायचं झालं तर दादांचं गझलवरचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच. 2 ओळीत शेराच्या कवी खूप काही सांगून जातो. ते समजणारा मुस्का रसिक वर्ग आज तयार झालाय आणि त्यापैकी आपण सगळे आहात. गझल ही क्लाससाठी आहे, माससाठी नाही असं म्हटलेलं आहे. परंतु आज रसिकांची संख्या त्या मानाने खूप वाढली आहे याची शंका आहे. सर्वसाधारणपणे गझलेमध्ये प्रेम, प्रेमी, प्रेमिका यांचा उल्लेख आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. एका कवीने म्हटलेलं आहे, प्रेम आणि प्रेमिकेची भानगड आली की दुःख आलं. प्रेम आणि प्रेमिकेची भानगड आली की दुःख आलं. आपण त्यापासून जरा दूरच राहायला पाहिजे. यावर इलाही जमादार म्हणतात, हा सूर्य कसा या सगळ्यापासून दूर राहतो. दाटता अंधार थोडा तारकामी पाहिल्या. दाटता अंधार थोडा तारकामी पाहिल्या. आज कळले सूर्य का तो सांज होता मावळे. आज कळले सूर्य का तो सांज होता मावळे. मनोहर रणपिसे यांची अशीच एक सुंदर रचना. जीव का सावीस झाला वासनी आसवे. जीव का सावीस झाला वासनी आसवे. दुःख हलके मग कराया राशी आसवे. घेऊन प्याल्यात मदिरा सांज वेळी पैसलो. घेऊन प्याल्यात मदिरा सांज वेळी पैसलो. पापड्याना लोंबणारी तोडली मी आसवे.
आहे जगणे कठीण आहे सोपे करून घ्यावे सोपे करून घ्यावे सजवून वेदनेचे दिसते समोर जेव्हा आभाळ आटले दिसते दिसते समोर जेव्हा आभाळ फाटलेले डोळ्यात दाटलेले डोळ्यात दाटलेले घन आवरून घ्यावे घन आवरून घ्यावे सजवून वेदनेचे राखून ठेवली जागा तुझ्याच साठी आतून काळ झाला तू पोखरून घ्यावे तू पोखरून घ्यावे सजवून वेदनेचे प्याले भरून घ्यावे गरि रम रम रि रम रम गरि गरि सनि ध गरि रि सनि गरि सा रि ध संवेदना मनाची जागीच ठेवण्याला संवेदना मनाची जागीच ठेवण्याला झोळीमध्ये मनाच्या झोळीमध्ये मनाच्या काटे भरून घ्यावे काटे भरून घ्यावे
जगणे कठीण आहे सोपे तरुण घ्यावे सोपे तरुण घ्यावे सजवून वेदनेचे प्याले भरून घ्यावे सजवून वेदनेचे प्याले भरून घ्यावे सजवून वेदनेचे प्याले भरून घ्यावे जगणे कठीण आहे सोपे करून घ्यावे. या रचनेनंतर मनोहर रणपिसेंची दुसरी रचना आतून पेटला वणवा आतून पेटला वणवा बाहेर सुगावा नावे. पेटला वणवा बाहेर सुगावा नाही आतून पेटला वणवा बाहेर सुगावा नाही उद्ध्वस्त जाहलो त्याचा उद्ध्वस्त जाहलो त्याचा कुठलाच पुरावा नाही आतून पेटला वणवा बाहेर सुगावा नाही. जरा मिटल्या की घडतातच गाठी भेटी पापण्या जरा मिटल्या की घडतातच गाठी भेटी दोघात आपुल्या दोघात आपुल्या कसलाच दुरावा नाही कसलाच दुरावा नाही आतून
पेटला वणवा एकटाच करतो आहे मी प्रवास आठवणीचा एकटाच करतो आहे मी प्रवास आठवणीचा भेटल्या विना तुम्ही भेटल्या विना तुम्ही घेणार विसावा नाही घेणार विसावा नाही आतून पेटला वणवा शेर आहे का चांगला शेर आहे. तृष्णेचे वादळ आले तृष्णेचे वादळ आले उद्ध्वस्त करून गेले तृष्णेचे वादळ आले उद्ध्वस्त करून गेले प्रत्यक्ष किनाऱ्यालाही प्रत्यक्ष किनाऱ्यालाही लागला सुगावा नाही लागला सुगावा नाही आतून पेटला वणवा बाहेर सुगावा नाही आतून पेटला वणवा बाहेर सुगावा नाही उद्ध्वस्त झाला त्याचा कुठलाच पुरावा नाही आतून पेटला वणवा. मित्रांनो, मगापासून आपण गझल कोणी लिहिली आहे, गातोय कोण हे सगळं माहित, संगीतकार कोण आहे हे आपल्याला माहित नाही, मलाही अजून माहित नाहीये. मी नंतर थोड्या एका गझलेनंतर ते जाणून घेईन. पण तोपर्यंत मगाशी पाडगावकर सरांनी जशी विनंती केली त्याप्रमाणे मी मनोहर रणपिसेंना इथं बोलावतोय. त्यांनी आपली एक गझल वाचून दाखवावी. रसिका हो, खरं म्हणजे मी श्रवणाचाच आनंद घेत होतो. आज काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही आहे, कारण माझ्या शब्दांना एवढं सुंदर स्वरूप देणारी एवढी दिग्गज गायक वादक
आणि सगळे श्रोते मंडळी आणि ज्यांनी संगीतबद्ध केलं आहे त्याचा आता उल्लेख करतीलच. तर हे सगळे आहेत. तरी मी मोजके 2-3 शेर एका गझलचे ऐकवतो आपल्याला. आणि तरन्नुममध्येच चाललेलं आहे तर त्याची लय बिघडवत नाही. मी तरन्नुममध्येच 2-3 शेर सादर करतो. बांधता आली मला फक्त वाळूची घरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे, ते निवारे तोडूनी लाट आता ओसरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे, मीठ काळो खातही पाहण्यासाठी तुला, मीठ काळो खातही पाहण्यासाठी तुला, पापण्याना टांगली आसवांची झुंबरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे, मी असा शब्दांतुनी बहरलेला राहिलो, मी असा शब्दांतुनी बहरलेला राहिलो, मी फुलांनी झाकली जीवनाची लक्तरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे. शेवटचा शेर आहे की वेगळी प्रत्यक्ष तू, वेगळी स्वप्नात तू, वेगळी प्रत्यक्ष तू, वेगळी स्वप्नात तू, प्रश्न डोळ्यांना पडे हे खरे की ते खरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे, ते निवारे तोडूनी लाट आता ओसरे, बांधता आली मला फक्त वाळूची घरे. धन्यवाद. वा वा. हे खरे की ते खरे, हे खरे की ते खरे, हे सतत जाणवत असल्यामुळेच जीवनातला आनंद मला वाटतं जास्त द्विगुणित होत असावा. सुरेश भटांच्या काही ओळी त्यासाठी मी सादर करतो. पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना, पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना, कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला. जरा हवे मध्य जगण्याचे, जरा हवे मध्य जगण्याचे, जरा हवी धुंद जन्माची, जरा हवे मध्य जगण्याचे, जरा हवी धुंद जन्माची, तू विसळ तुझ्या रक्ताने, तू विसळ तुझ्या रक्ताने, हृदयाचा फुटका पेला, हृदयाचा फुटका पेला. काळजाला सारखा जाळीत गेलो, काळजाला सारखा जाळीत गेलो, मी तिला भेटायच ताळीत गेलो,
मृगजळासमती तिच्या शपथा निघाल्या, मृगजळासमती तिच्या शपथा निघाल्या, व्यर्थ माझा शब्द मी पाळीत गेलो. सुंदर गजल आहे. मृगजळाचे गाव माझे, मृगजळाचे गाव माझे, जवळ असूनी दूर आहे. मृगजळाचे गाव माझे, जवळ असूनी दूर आहे. रोजचे हे धावणे, रोजचे हे धावणे, रोजची हुरहुर आहे. मृगजळाचे गाव माझे. अशी गेली सुकूनी का, अशी गेली सुकूनी ही नभी आकाशगंगा, ही नभी आकाशगंगा. का अशी गेली सुकूनी ही नदी आकाशगंगा. हा गुणाच्या आसमाचा, हा गुणाच्या आसमाचा गोठलेला पूर आहे. मृगजळाचे गाव माझे. धुमसते काळेज माझे, धुमसते काळेज माझे. पेटते ना राख होते, पेटते ना राख होते. धुमसते काळेज माझे, धुमसते काळेज माझे. पेटते ना राख होते, वासनांचे गोडसे, वासनांचे गोडसे. यातनांचा धूर आहे. मृगजळाचे गाव माझे.
शेर आहे का? चांगला शेर आहे. आरसा आणि चेहरा त्याचे बरेचसे संबंध आपल्याला माहिती आहेत. हे बघा, चेहऱ्याला वाटते, चेहऱ्याला वाटते की आरशाला हृदय नाही, आरशाला हृदय नाही. चेहऱ्याला वाटते की आरशाला हृदय नाही, आरशाला वाटते की आरशाला वाटते की चेहरा मगरूर आहे, मृगजळाचे गाव माझे, मृगजळाचे गाव माझे, जवळ असूनी दूर आहे, रोज ते धावणे, रोज ते धावणे, रोजची हुरहुर आहे, मृगजळाचे गाव माझे, मृगजळाचे गाव माझे, मृगजळाचे गाव माझे. रसिका हो, मी मगापासून याला संगीत कोणी दिलंय, संगीत कोणी दिलंय, अरविंद हसपनीस आहेत, हे आमचे अरेंज आहे, हे सगळं साथ चढवणार आहे. पण मूळ चाल कुठे रुजली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. मला दादांनी ज्यावेळेला सांगितलं की तू याचं कम्पेअरिंग करायचं, आणि आज सकाळी सुद्धा मी चर्चा करायला बसलो होतो त्यांच्यासमोर, तर त्याच वेळेला दादांचे एक स्नेही अजित सावंत आले होते, त्यांच्याबरोबर अनिल थत्तेही होते, आणि ते खूप काही बोलत होते. त्यांना वेळ नव्हता सावंतांना. ते म्हणाले की दादा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निघतोय म्हणून. पण दादांचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर ते म्हणाले नाही मला कार्यक्रमाला यायला हवं, आणि त्याप्रमाणे ते आले, तेही बसलेले आहेत. पण हे असं काय झालं असेल, दादा इतकं बोलत होते की दादांना म्हटलं हो दादा तुम्हीच बोला ना, तुम्हीच कम्पेअरिंग केलं तर जास्त बरं होईल. नाही नाही तू कर. पण मग संगीतकार कोण आहे हे मात्र ते सांगायला तयार नव्हते. तर मी जरा संगीतकारांना त्यांच्या सोबत बोलवतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. हा दादांचा एक वेगळा लपलेला गुण की त्यांनी स्वतः या 8ही गझलांना चाली दिलेल्या आहेत, आणि हे विशेष आहे. आणि 61व्या वाढदिवसाला त्यांनी आपल्याला दिलेली ही भेट आहे. धन्यवाद दादा. त्यानंतर चौथी गझल नुसतेच बहाणे होते, नुसतेच बहाणे होते, नुसतेच बहाणे होते, नुसतेच खुलासे होते, ओरड्या
कोरड्या तुझ्या शब्दांचे कोरडे विलासे होते नुसतेच बहाणे होते. पत्रात तुझ्या लिहिलेली कळली मज ख्याल खुशाली. पत्रात तुझ्या तुझ्या लिहिलेली कळली मज ख्याले खुशाली. शब्दात तुझ्या दबलेली शब्दात तुझ्या दबलेले हुंदके उसासे होते शब्दात तुझ्या दबलेले हुंदके उसासे होते नुसतेच बहाणे होते. मी कधी न समजू शकलो हे तुझे दुटप्पी वर्तन. मी कधी न समजू शकलो हे तुझे दुटप्पी वर्तन. हे तुझे दुटप्पी वर्तन युद्धाची भाषा होती युद्धाची भाषा होती. संदेश तहाचे होते युद्धाची भाषा होती. संदेश तहाचे होते नुसतेच बहाणे होते. उत्तम संगत करतायत. यांचं नाव आहे साजिद भाई. पदा बाबा पदा बाबा गरे बाबा 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 गरे रे रे सा गरे गरे सा. ऐका, ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांनी राग मानू नये. मी गृहस्थ झालो आणि
मी गृहस्थ झालो आणि जाहला दगड हृदयाचा मी गृहस्थ झालो आणि जाहला दगड हृदयाचा मी प्रेमिक होतो तेव्हा मी प्रेमिक होतो तेव्हा काळीज सशाचे होते मी प्रेमिक होतो तेव्हा काळीज सशाचे होते नुसतेच बहाणे होते नुसतेच फुलाचे होते कोरड्या तुझ्या शब्दांचे कोरड्या तुझ्या शब्दांचे कोरडे दिलासे होते नुसतेच बहाणे होते नुसतेच बहाणे होते नुसतेच बहाणे होते. दादा बघा दादा तुमच्या चालीने आणखीन मनोहर रणपिसेंच्या शब्दांनी पुन्हा एकदा वन्समोर घेतलेला आहे. वन्समोर माधवजी. सुरेश भटांची गझल ही आपल्याला सतत वेगवेगळ्या रूपात भेटत आलेली आहे. दादांना त्यातले नेमके काही मिश्किल शेर असे आवडले ते म्हणाले नाही हे म्हणायला पाहिजे. मी दादा गझलला सुद्धा कव्वालीच्या ढंगाने तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात असं संगीतकार आता आपल्याला लाभलेलं आहे. मला वाटतं दादा लवकरात लवकर तुमचा हा अल्बम बाहेर येऊ आणि तो तुम्ही काढायचा नाही दुसऱ्याने काढायचा. थँक्स. सोडताना प्राण त्यांना सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले खात्री न झाली त्यांची ते घरी डोकावले. त्याने खात्रीच करून घेतली मी गेलोय की नाही. असे नुसतेच बहाणे होते नुसतेच खुलासे होते. त्या पुढे जातो मी फुलांचे पेरले होते बियाणे मी फुलांचे पेरले होते बियाणे. काय झालं पुढे. फुलबाग जीवनाची रक्ताळतात बोटे काट्यातल्या फुलांना खुडताही येत नाही. मी पान वाळलेले पाण्यात वाहणारे मी पान वाळलेले पाण्यात वाहणारे उडताही येत नाही बुडताही येत नाही. मी फुलांचे पेरले होते बियाणे मी फुलांचे पेरले होते बियाणे उगवले उगवले काटे कशाने उगवले काटे कशाने
फुलांचे पेरले होते बियाणे. जाहला काळोख आता ओळखीचा. जाहला काळोख, जाहला काळोख आता ओळखीचा. रात्र सारी एकट्याने, रात्र सारी एकट्याने जागल्याने फुलांचे पेरले होते बियाणे. रात्र विरहाची कवळसा आठवाचा, आठवाचा. रात्र विरहाची, विरहाची, विरहाची. विरहाची रात्र विरहाची कवळसा आठवाचा, आठवाचा. उजळला उजळला काळोख एका काजव्याने. फुलांचे पेरले होते बियाणे. सारे ग रे ग रे सारे धरी सारे नि धरी द प प प म ग म प नि सारे ग रे ग म ग ग ग रे नि रि सा ग रि सा ग रि सा. अक्षर बघा. सांग हा वणवा आता विझवू कसा मी, कसा मी. सांग हा वणवा कसा विझवू. हा वणवा बघा कसा आहे. सांग हा वणवा
आता विझवू कसा मी लागलेली आग आहे लागलेली आग आहे पावसाने ट्रॅडिशनल गाण्याचा शेवट न करता का वेगळ्या पद्धतीने त्या सुरावटीतून आपल्याला पुन्हा गझलच्या अंतरंगात घेऊन जाणारे हे सूर मगाच्या कार्यक्रमात येऊ न शकलेले वेळेवर, कारण पुण्यावरून यायला निघालेले केदार शिंदे या वर्षाच्या साहित्याचे जे गौरव मानकरी आहेत ते इथं आलेले आहेत. येताना खूप मोठ्या वादळातून ते म्हणजे खऱ्या वादळातून गझलचं माहोल निर्माण झाल्यामुळे नव्हे तर ते इथे येऊन पोहोचलेले. मी शंदा नवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. केदार शिंदेची वेगळी ओळख करून द्यायला नको म्हणून मी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये. सही रे सही लोचा झाला रे या नाटकांनी रंगभूमीवरचं परिमाण बदलून टाकणारे केदार शिंदे त्यांचा सन्मान करता आहेत शंदा नवरे. आणि त्याचे आजोबा इथं त्याचं कौतुक पाहायला हजर आहे. शाहीर साबळे आले मगाशी आले. धन्यवाद. ते राहू द्या आता, ते आतमध्ये परस्पर मिळेल. अभिनंदन केदार, तुझ्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मृगजळाचे गाव माझे. माझी यासाठी कशाला ही फुले खोडतेस तू, माझी यासाठी कशाला ही फुले खोडतेस तू, या गुलाबाहून मज सुंदर खरी दिसतेस तू. चालताना भोवती अंधार जेव्हा दाटतो, चालताना भोवती अंधार जेव्हा दाटतो, चांदणे होऊन माझ्या अंतरी हसतेस तू. एकटा असलो तरीही मी तुझ्याशी बोलतो, एकटा असलो तरीही मी तुझ्याशी बोलतो. तू इथे नसतेस तेव्हाही इथे असतेस तू, तेव्हाही इथे असतेस तू. आजही
ओठावरी येतात गाणी आजही ओठावरी येतात गाणी पारध्यानी सजविली जाळे फुलांनी पारध्यानी सजविली जाळे फुलांनी पाखरांनी बाळगावी पाखरांनी बाळगावी सावधानी आजही ओठावरी येतात गाणी आजही ओठावरी येतात गाणी गंध केसाचा तुझी सुस्नात काया गंध केसाचा तुझी सुस्नात काया भर दुपारी उमललेली भर दुपारी उमललेली रात राणी आजही ओठावरी येतात गाणी आजही ओठावरी येतात गाणी झाड बठले शुष्क पाचोळा तळाशी झाड बठले शुष्क पाचोळा तळाशी बहर गेला येऊनी बहर गेला येऊनी याची निशाणी आजही ओठावरी येतात गाणी आजही ओठावरी येतात गाणी तू दिलेल्या प्रीतीची तू दिलेल्या प्रीतीची मेहरबानी आजही ओठावरी येतात गाणी आजही ओठावरी येतात गाणी हा सुंदर साज ऐकल्यानंतर
त्या कलाकारांची ओळख करून घेणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. तबल्यावर आहेत रवी नवरे, ढोलक भूमिन पंड्या, इलेक्ट्रिक व्हायोलिन रशीद, गिटार साजिद अली, सिंथेसायझर आणि अरेंजर अरविंद हसबनीस आणि मुख्य गायक सर्वांचे परिचित झालेलेच आहेत माधव भागवत. त्यानंतर रणबीर सिंगची ही शेवटची रचना आजच्या या कार्यक्रमातली, त्यानंतर इलाईंची रचना होईल आणि मग 10 मिनिटांचं मध्यंतर होईल. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे. दादांची अतिशय आवडती गझल. दादा संगीतकार का झाले त्याचं कारण सतत ऐकत असतात, म्हणत असतात आणि मग त्याच्यातून नाही हे असं झालं पाहिजे. एका त्यांनी संगीतकाराला सांगितलं होतं या गझलला मला चाल लावून दे, पण ती त्यांना पटली नाही. मग त्यांनी ही चाल लावली. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे. तुझा अश्रूहुनी माझे निराळे कोणते अश्रू, तुझ्या एक एक घावाची कथा माझ्याच घावाची. कशी आता करू चर्चा, कशी आता करू चर्चा, कशी आता करू गोळा पुन्हा मी राख जन्माची. कशी आता करू गोळा पुन्हा मी राख जन्माची. पुन्हा केलीस तू चर्चा म्हणे माझ्याच नावाची. पायथ्याला, काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे. जीव घेण्या वेदनेला, जीव घेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे.
भवसागराच्या पारया भवसागराच्या जायचे आहे मला जायचे आहे मला पारया भवसागराच्या जायचे आहे मला वादळी लाटात माझी वादळी लाटात माझी कागदाची नाव आहे कागदाच्या पायथ्याला रोज कुरवाळी तपसतो रोज कुरवाळी तपसतो मी जुन्या जखमेस आता मी जुन्या जखमेस आता वंचनेचा हा जिव्हारी वंचनेचा हा जिव्हारी लागलेला घाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे. शिस्त आहे लावलेली शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखास माझ्या मी अशी दुःखास माझ्या शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखास माझ्या आसवाना पापण्यांशी आसवाना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे जीव घेण्या वेदनेला जीव घेण्या वेदनेला प्रेम से नाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे काळजाच्या
सा गाव आहे. यानंतर दादांनी ज्यांचं सोमनाथ प्रकाशनतर्फे पहिलं पुस्तक प्रकाशित केलेलं होतं ते जखमा अशा सुगंधी इलाही जमादार, त्यांच्या गझलेने या कार्यक्रमाचा शेवट होईल. मुख्य पडदा पडेल आणि 10 मिनिटातच पद्मश्री